रिहानी एंटरप्राइजेस आणि नील 11 यांच्या दरम्यानचा हा सामना। तर नील 11 संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे आणि रिहानी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे। तर सलामीची जोडी स्ट्राईकला प्रीत सांघिक पहिला षटक घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने आणि खणखणीत षटकार प्रीतच्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार। सर्वेश मात्रे याच्या बॅटमधून पहिल्याच चेंडूवर प्रीत याच्या खणखणीत षटकार आणि नॉन स्ट्राईकला येतो फलंदाज स्वराज ठाकूर। चांगली सुरुवात म्हणता येईल रिहानी एंटरप्राइज संघाची। प्रीतच्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार ठोठावला, तो षटकारनिशी आपलं खातं उघडलं आणि सांघिक सुद्धा खातं उघडलंय। सर्वेश म्हात्रे यांनी सुरेख सुरुवात म्हणता येईल रिहानी एंटरप्राइज संघाची। 5 षटकांचा सामना, बघूया 5 षटकामध्ये किती धावा उभ्या करतात आणि किती धावांचं आव्हान उभं केलं जातंय नील संघापुढं। तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा सर्वेसाठी प्रीत म्हात्रे याचा, सर्वेश म्हात्रे खेळण्यासाठी सज्ज। तर बघूया प्रीत म्हात्रे आता कोणत्या प्रकारचा चेंडू टाकतोय तो सर्वेसाठी। दरम्यान बघू काय घडतोय आणि पुन्हा एकदा हा हवेमध्ये उडाला झेल, बघूया आणि झेल होते की नाही। सुरेख प्रयत्न केले होते मात्र झेल मात्र पकडता येत नाही आणि 2 धावा मिळतात सर्वेशाला, 2 धावा मिळतात रिहानी संघाला। चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल पण झेल काही घेऊ शकलं नाही। तर धावसंख्या पोहोचते ती 8च्या घरात। 2 चेंडू टाकून झालेत 8 या धावसंख्येवर, बिनबाद 8 अशी सुरुवात म्हणता येईल रिहानी संघाची। तर पुढचा चेंडू प्रीत याचा आणि आता मात्र पुन्हा एकदा झेल हवेमध्ये आहे। तर बघूया स्वतः क्षेत्ररक्षक गोलंदाज चेंडू मागे मात्र झेल काही पकडू शकत नाही आणि 1 धाव 2 धाव पूर्ण, तिसऱ्या धावेला मात्र नकार देतोय। एकच धाव का 2 धावसंख्या पोचते ती 10च्या घरात, बिनबाद 10। 3 चेंडू टाकून झालेत पहिल्या षटकातली 3 चेंडू। प्रीतेच्या पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर 2 आणि तिसऱ्या चेंडूवर 2 अशा प्रकारे बिनबाद 10 अशी धावसंख्या रिहानी एंटरप्राइज संघाची। चांगली सुरुवात म्हणता येईल, चांगली फलंदाजी म्हणता येईल सर्वेशाची। सर्वेश पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज, प्रीतच्या गोलंदाजीला सामोरं जाईल। आता फुलटॉसमध्ये चेंडू, मात्र चेंडू जात आहे सीमारेषा पार, खणखणीत चौकार। सुरेख फलंदाजी रिहानी स्पोर्ट्स संघाचा सर्वेश मात्रे याच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत चौकार। चौकार आणि षटकारांशी खेळतोय। वैयक्तिक धावसंख्या 14, सांघिक धावसंख्या 14 धावसंख्येवर। अजूनही पहिल्या षटकातले 2 चेंडू शिल्लक असतील। पुन्हा एकदा प्रीत गोलंदाजीसाठी सज्ज। आता मात्र पॉइंट दिशेने चेंडू जातोय, 1 धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण। चांगलं क्षेत्ररक्षण होतोय आणि चांगली फेकी सुद्धा आणि 2 धावेने धावसंख्या पोचते ती 16च्या घरात। पहिल्या षटकातला आता शेवटचा चेंडू असेल। चांगली सुरुवात म्हणता येईल, चांगली फलंदाजी म्हणता येईल सर्वेशाची आपल्या संघासाठी। तर प्रीत याचा हा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल। बघूया दरम्यान काय घडतोय आणि आता मात्र हा हवेमध्ये असलेला झेल, बघूया सुरेख झेल टिपला जातोय आणि मात्र फलंदाज पहिला गडी बाद होतोय। सर्वेश म्हात्रे याच्या स्वरूपात 1 गडी बाद करणे यश मिळतोय। धावसंख्या आहे ती 1 बाद 16। मनीष मोकळे यांनी चांगला झेल पकडला आणि पहिला गडी मात्र बाद करण्यात यश मिळतोय तो प्रीत याला। तर सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन येतोय तो बघूया जिज्ञेश मोकल।
प्रीत बॅट्समन कोण आहे? रुद्र मोकल. जिज्ञेश मोकल. बॉलर जिज्ञेश मोकल वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक घेऊन येतो. पंचांच्या डावबाजूने गोलंदाजी करील तो स्वराज ठाकूरसाठी. स्वराज मात्र प्रथमच स्ट्राईकला येतोय. पंचांकडून गाड घेताना सामोर जाईल जिज्ञेश मोकल याला. दरम्यान बघूया सामना मध्ये काय घडतोय. आणि त्रिफुला चित होतोय. स्वराज पहिल्या चेंडूवर मात्र त्रिफुला चित करतोय तो जिज्ञेश मोकल. आता मात्र 2 बाद 1600 धावसंख्या. चांगली गोलंदाजी म्हणता येईल जिज्ञेशाची. दुसरा गडी बाद केला जातोय नील 11 संघाकडून. 0 या धावसंख्येवर बाद होतोय स्वराज ठाकूर. लेट झाले 4 नाही आता 3-3 ओव्हर खेळलो म्हणजे पुढच्या एक झाले. नवीन फलंदाज शैलेश ठाकूर. धावसंख्या मात्र 2 बाद 16. चांगला चेंडू फेकला त्रिफुलाचित केला स्वराज याला जिज्ञेश मोकल यांनी. तर पंच जिज्ञेशसाठी काहीतरी कानमंत्र देताना चेतन ठाकूर. शैलेश ठाकूर पंचांकडून गाड घेताना त्यांना गोलंदाजी करेल जिज्ञेश मोकल पंचांच्या डाव्या बाजूनी. तर नॉन स्ट्राईक मात्र रुद्र मोकल. पहिला चेंडू मात्र त्रिफुलाचित केला स्वराजला जिज्ञेशांनी. पुढचा चेंडू जिज्ञेशाचा शैलेश ठाकूरसाठी. फुल टॉसमधून चेंडू मात्र सुरक्षितपणे खेळून काढला. 1 धाव मिळतंय शैलेशला. एका धावेने शैलेशचं खातं उघडलं. दुसरे धाव सुद्धा क्षेत्ररक्षण गचाळ क्षेत्ररक्षणामुळे 2 धावा मात्र शैलेशला. 2 धावा संघाला. संघाची धावसंख्या पद्धती 2 बाद 18. पुढचा चेंडू जिज्ञेशचा शैलेशसाठी. आता मात्र पुन्हा त्या पद्धतीने चेंडू मारला सुरक्षित रक्षण मनीष मोकल याचा. चांगली गोलंदाजी म्हणता येईल जिज्ञेश मोकल याची. तर मात्र नव्याने स्ट्राईकला आलेला रुद्र अष्टपैलू खेळाडू रुद्र. बघूया रुद्र मोकल जिज्ञेश मोकल याला सामोरं जाईल. प्रथमच सामोरं जाईल तर जिज्ञेशाला रुद्र. दरम्यान बघूया काय घडतोय. पंचांच्या डाव्यातून गोलंदाजी करतोय. आणि आता चांगला चेंडू मात्र एस्ट्रीवर पकडता येत नाही आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. खणखणीत खणकारा बायचा चौकार म्हणता येईल. आणि 4 धावेने संघ पोचतोय तो 2 बाद 23. आता मात्र धावसंख्येला पुन्हा एकदा आकार येतोय. दुसऱ्या षटकातले मात्र 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. तर रुद्र प्रथमच पुन्हा एकदा सामोरं जाईल जिज्ञेश मोकल याला. आणि रिव्हर्स शॉटच्या हा खणखणी मला वाटतंय चौकार म्हणता येईल. चौकारनिशी खातं उघडतंय रुद्र. आणि धावसंख्या पोचते ती 2 बाद 27. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा रुद्र. आणि आता मला स्टेट ड्राईव्ह मारलेला हा खणखणीत चौकार म्हणता येईल. सुरेख फलंदाजी करताना दिसतोय रुद्र मोकल. दोन्ही चेंडू समीरेषा पार पडल्याने धावसंख्या पोहोचते ती 2 बाद 31. रिहानी संघाची रिहानी इंटरप्राइज संघाची धावसंख्या पोहोचते 2 बाद 31. चांगली धावसंख्या म्हणता येईल
31. दोन षटकांचा धावसंख्या होते ती 31. 2 बाद 31. 10 मिनिटांमध्ये 2 षटक टाकायचे आहेत. पहिल्या षटक टाकलं गेलं होतं तर प्रीत यांनी 16 धावा दिल्या होत्या आणि एक गडी बाद केला होता. जिज्ञेश यांनी सुद्धा पहिल्या बॉलवर स्वराजाला बाद केलं होतं आणि त्याच्या षटकामध्ये सुद्धा 15 आणि एक गडी बाद करणे यश आलं जिज्ञेश मोकल यांना. तर सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते. बघूया कोण नवीन गोलंदाज. मोठा स्वतः कर्णधार चेतन ठाकूर नीलसंघाकडनं. सागर शेठ यांनी कृपया समालोचनामध्ये येण्याची कृपा करावी. सागर शेठ ठाकूर यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. तिसरा षटक घेऊन येतो तो पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करील चेतन ठाकूर. शैलेश ठाकूरसाठी धावसंख्या 31. 2 बाद 31 अशी धावसंख्या. फुलटॉसमधून चेंडू मात्र चेंडू भिरकावला दिला जातोय तो एस्ट्रिक्स जवळ आणि एक धाव मात्र मिळतंय शैलेशला. एक धाव मिळते संघाला. अशी धावसंख्या पोहोचते ती 32. 2 बाद 32. पुन्हा एकदा रुद्र सामोरं जाईल चेतन ठाकूर याला. 2 चौकारांनी खेळतोय तो रुद्र मोकल. सामोरं जाईल चेतन ठाकूर याचा पुढचा चेंडू. फुलटॉसपर्यंत चेंडू आता भिरकावलाय. बघूया जेल बाद की नाही आणि गचाल क्षेत्ररक्षण आणि चेंडू जात आहे खणखणीत चौकार. हॅट्रिक झाली. चौकार हॅट्रिक. छत्तीस. 2 बाद 36. सुरेख फलंदाजी करताना दिसतोय तो रुद्र मोकल. पुन्हा एकदा सामोर झाले चेतन ठाकूर याला. आत्ता मात्र चेंडू सीमारेषेवर सुरेख चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी. एक धाव मात्र रुद्रला. एक धाव संघाला. धावसंख्या 37. तिसरं षटक चालू. स्ट्राईकला येतो शैलेश ठाकूर. एक धाव पूर्ण. बघूया दुसरी धावेला काय होतं आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. चांगलं बॅकअप केलंय तिथं. 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 39 घरात. तिसऱ्या षटकाच्या मध्यंतर धावसंख्या होते ती 39 घरात. चेतन पुढचा चेंडू टाकतोय शैलेशसाठी. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल चेतन याचं. निर्धावपणे चेंडू. पुन्हा एकदा शैलेश सामोरं झाले चेतन याला. मोठा शेवटचा चेंडू असला चेतन याचा तिसऱ्या षटकातील. फुलटॉसवरून चेंडू मात्र व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही आणि एक धाव मात्र शैलेशला. दुसरी धावेला मात्र नकार दिला होता पण दुसरी धाव सुद्धा पूर्ण. आणि बघूया धावचित होण्याची संधी होती मात्र चांगली रनिंग म्हणता येईल शैलेशाची. धावसंख्या पोहोचते तिसऱ्या षटकानंतर 2 बाद 41. फेर डिलिव्हरी. चांगलं षटक म्हणता येईल चेतन ठाकूर याचं. फक्त 10 धावा बाद दिल्या चेतन यांनी. चांगलं षटक म्हणता येईल. तर आता बघूया चौथं षटक कोण घेऊन येतोय. दोन बाद 41. तिसऱ्या षटकाचा धावसंख्या अजूनही 12 चेंडूंचा सामना खेळ शिल्लक आहे. तर 12 चेंडूमध्ये किती धावा उभे करतात रिहानी एंटरप्राइज संघ आणि किती धावांचं आव्हान उभं करतात नील 11 संघापुढं.
नवीन गोलंदाज निहार ठाकूर. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी रुद्रसाठी 3 षटकांचा खेळ झाला आणि 2 षटक म्हणजे 12 चेंडूंचा सामना शिल्लक आहे. तर धावसंख्या 41. निहार ठाकूर चौथा षटक घेऊन येतो. तर निहार पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी रुद्रसाठी. निहार ठाकूर आणि रुद्र मोकल असा सामना. चांगला चेंडू मात्र चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा चेतन्याचं. 1 धाव मिळते रुद्रला. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 42 घरात. 2 बाद 42. चांगली फलंदाजी म्हणता येईल रिहानी एंटरप्राइज संघाची. पुढचा चेंडू निहार ठाकूर याचा आणि आता मात्र झेलबाद सुरेख डिलिव्हरी म्हणता येईल निहाराची. शैलेशला काही समजला नाही आणि झेल टिपला जातो तो यष्टीरक्षक अंश मोकल यांनी चांगलं झेल टिपला आणि शैलेशला बाद केलं. तिसरा गडी बाद होतोय 42 या धावसंख्येवर रिहानी एंटरप्राइज संघाचा. चांगली गोलंदाजी म्हणता येईल निहाराची. तर आता मात्र नवीन आलेला फलंदाज नित्यानंद कडू. अष्टपैलू खेळाडू नित्यानंद कडू नावाजलेला गोलंदाज सुद्धा आहे. बघूया पंचावन्न गाडी घेताना नित्यानंद कडू. मात्र इथं स्ट्राईक नॉन स्ट्राईकला येतो रुद्र मोकल अष्टपैलू खेळाडू. पुढचा चेंडू निहाराचा नित्यानंद कडूसाठी आणि आता मात्र पुन्हा एकदा बघूया जेल रनआउटची संधी होती मात्र चेंडू व्यवस्थित हातामध्ये न आढळल्यामुळे 1 धाव मिळतोय नित्याने एका धाव्याने आपल्या संघाची धावसंख्या पोहोचत होती 43 घरात. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. पुढचा चेंडू निहार याचा रुद्रसाठी. आता रिव्हर्स मध्ये बघा चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. यष्टीरक्षक माग निर्धाव पद्धतीने चेंडू. चांगली गोलंदाजी निहार ठाकूर याची. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रुद्र मोकल. आता मात्र बघूया झेल आहे. चेतन स्वतः झेल खाली आणि जिग्नेश मोकल यांनी चांगला झेल टिपलाय आणि दुसरा गडी बाद करण्यास यशस्वी ठरतोय तो निहार सचिन ठाकूर. चौथा गडी बाद होतोय. धावसंख्या आहे ती 43. सुरेख गोलंदाजी म्हणता येईल निहार ठाकूर याची. 2 गडी बाद करणे यश झालंय निहार ठाकूर. आता नवीन आलेला फलंदाज संजय ठाकूर. चार बाद 43 अशी धावसंख्या. तर मला वाटतं शेवटचा चेंडू असेल निहार ठाकूर याचा. सुरेख गोलंदाजी म्हणता येईल निहार ठाकूर याची. चांगली गोलंदाजी 2 गडी बाद करून त्यांनी फक्त 2च धावा दिल्यात. सुरेख षटक म्हणता येईल. आता मात्र धावसंख्येला इथं थांबवण्यात यश मिळतोय नील संघाला. 4 षटकांचा धावसंख्या पोहोचते ती 4 बाद 43. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये किती धावा उभे करतात रिहानी एंटरप्राइजेस संघ. नील 11 संघापुढे किती धावांचं आव्हान उभं ठेवण्यात यशस्वी होते ते बघूया. तर नवीन आलेला हा गोलंदाज त्याचं नाव काय हे जिंकणे नाव काय बॉलरचा क्रिश ऋतिक रोशन. क्रिश बघूया नित्यानंद कडूसाठी गोलंदाजी करतो. पंचांच्या डाव्या बाजूने क्रिश. फुलटॉस बाजूने चेंडू मात्र आता म्हणतो पहिल्या चेंडूवर म्हणतात झेलबाद असेल आणि चौकार म्हणता येईल. शॉटकार बाउंड्री मला वाटते चेक करतो 1 मिनिट.
4 रन. नितीन यांनी खणखणीत चौकार आपल्या संघासाठी खेचून आणला. पुन्हा एकदा क्रिश नितीनसाठी गोलंदाजी करताना. आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षण पॉइंटच्या दिशेने सुरेख फेकी म्हणता येईल. एक धाव मात्र रोखू शकले नाही. तर बघूया दुसरी धाव सुद्धा म्हणते आणि हा धावची संजय ठाकूर आत्महत्या म्हणता येईल. 5 बाद 48. 5 बाद 48 धावसंख्या रियानी स्पोर्ट्स संघाची. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय दिसतोय तो पार्थ तांडेल. पार्थ तांडेल. पुन्हा एकदा नितीन सज्ज क्रिससाठी. फुलटॉसमध्ये चेंडू. तर बघूया चांगलं क्षेत्ररक्षण होतंय मनीषाच्याकडनं. मात्र 2 धावा काही रोखू शकत नाही. नो बॉलचा इशारा पंचांनी हा नो बॉल घोषित केला आहे. अवांतर धावसंख्या अजून एक धावाने भर पडते तर धावसंख्या पोचते ती 5 बाद 51. अर्धशतक इथं लागलेला आहे रियाने संघाचा. तर आता मात्र निर्धावपणे चेंडू सुरेख चेंडू म्हणता येईल. क्रिश पुढचा चेंडू क्रिशचा नित्यानंदसाठी. चांगलं क्षेत्ररक्षण पॉइंटच्या दिशेने. मात्र एक धाव काही रोखू शकत नाही. धावसंख्या पोचते ती 52. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू. तर आता मात्र पार्थ तांडेल स्ट्राईकला आहे. तो पार्थ तांडेल क्रिश याला प्रथमच सामोरं जाईल. पार्थ तांडेल चांगली गोलंदाजी म्हणता येईल. क्रिश याची सुरेख चेंडू निर्धावपणे चेंडू. पार्थ याचे काय पट्ट्यात नाही आला. हुकतोय चुकतोय तो पार्थ तांडेल. तर हा शेवटचा चेंडू शेवटचा षटक आणि शेवटचा चेंडू. धावसंख्या 52. बघूया एक धाव तर पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. अशा प्रकारे धावसंख्या होतोय ती रियानी इंटरप्राइज संघाची 54 धावसंख्या. 54 धावसंख्या आणि 55 धावांचं आव्हान उभं केलंय. बघूया 30 चेंडू मध्ये 55 धावांचं आव्हान उभं केलंय रियानी इंटरप्राइज संघाने. नील 11 संघापुढे ठेवलाय. दरम्यान किती षटकामध्ये ते पार पाडण्यात यशस्वी ठरतात नील 11 संघ किंवा त्यांना किती षटकामध्ये रोखण्यात यशस्वी ठरतोय तो रियानी इंटरप्राइज संघ. सन्माननीय सागरशेठ ठाकूर साहेबांचं नुकतंच आगमन झालंय. नाबेकाडी प्रीमियर लीग माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब आणि आमचे रामबागचे अध्यक्ष CL ठाकूर साहेब इथे आपण पाहतात. नुकतंच आगमन झालंय सागरशेठ ठाकूर साहेबांचं. या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो पाहता पर्व 5वं आणि नाबेकाडी प्रीमियर लीग धमाका 2026 आणि आज स्पर्धेचा पहिला दिवस. 3री मॅच आपण पाहतात. एका साईडला नील 11 आमचे संघ मालक सागरशेठ ठाकूर आणि चेतन ठाकूर कर्णधार आणि एका साईडला पाहिलं तर रिहाडी इंटरप्राइजेस. नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल रिहाडी इंटरप्राइजेस संघाचे संघ मालक सातत्याने शैलेशजी ठाकूर आणि कर्णधार सुराज ठाकूर. पुन्हा एकदा आपण साहेबांचा शुभ सन्मान करूया. सागरशेठ ठाकूर साहेब एक मोठे महान व्यक्तिमत्व. त्यांचा मात्र शुभ सन्मान आपण रणधीरजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते त्याला माईच इथे शॉल आणि प्रेमाचं प्रतीक हा सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय सागरशेठ ठाकूर साहेबांचा हा शुभ सन्मान होतोय. आपण मित्रांनो पाहतात नाबेकाडी प्रीमियर लीग हा धमाका 2026 आणि पर्व 5वे. साहेब आपण आलात मनापासून आपला आभार. सर्वांचे आदरस्तंभ लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब आणि त्यानंतर आम्ही नक्की सागरशेठ ठाकूर साहेब आणि या सर्व मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा मात्र सहर्ष स्वागत करतो इथे उपस्थित असणाऱ्या. आणि पुन्हा एकदा मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया जिथे मात्र केलवणे गावाचा आवाज चेतनजी स्वामी सर मात्र जॉईंट होतील दुसऱ्या सत्रामध्ये मायक्रोफोनवरती.
धन्यवाद मनोज मात्रे सर. आपण वळूया मॅचकडे, जिथे मधून नक्कीच आपण मॅच पाहता. एका बाजूला रियानी एंटरप्राइजेस त्याच्या अगेन्स्ट केले संघ, नील 11 संघ. आणि पहिल्या सत्राचा मध्ये नक्कीच खेळ संपला. त्यामध्ये 30 बॉलमध्ये धावा कुठल्या गेल्या, 55 धावा, 54 धावा आणि 55चं मध्ये नक्की टार्गेट सेट केलं गेलंय रियानी एंटरप्राइज संघाने नील 11 संघासोबत. तर विनंती करतो पुन्हा एकदा, 30 बॉल 30 मध्ये करायचे आहेत तब्बल 55 धावा. श्री गणेश क्रिकेट क्लब नावेकाडी आयोजित नावेकाडी प्रीमियर लीग 2026 पर्व 6 मधलं नक्कीच आपण एन्जॉय करताय. आदरणीय सन्माननीय माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब, त्याचबरोबर आपण नक्कीच पाहिलं यामध्ये नक्कीच अगदी रामबागचे अध्यक्ष CLG ठाकूर साहेब आणि सागरजी ठाकूर साहेब आणि सर्व मध्ये नक्कीच मान्यवरांचं आपण पुन्हा करूया सहर्ष स्वागत. आज मध्ये नक्कीच एक क्रीडांगण अगदी बडून आलाय. आज मध्ये नक्कीच नावे गावाची मध्ये नक्कीच आपण ही अगदी मध्ये नक्कीच प्रीमियर लीग पाहताय. प्रीमियर लीग म्हणजे सातत्याने मध्ये नक्कीच आम्ही एकच म्हणत असतो की प्रीमियर लीग म्हणजे काय, गावाला आणि गावाच्या एकीला तरुण पिढीला मध्ये नक्कीच एकत्र नेण्याचं काम सातत्याने मध्ये नक्कीच प्रीमियर लीगच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. आणि तीच लीग सातत्याने मध्ये नक्कीच लेट पण थेट उशिरा का होईना ही नक्कीच आपला एन्जॉय करणार नक्कीच पाहायला मिळतोय. नावेकडे प्रीमियर लीग 2026 पर्व 6 मध्ये आपण नक्कीच पाहताय. तिसरी मॅच हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज मॅच नील 11 त्यांच्या अगेन्स्ट केला संघ रियानी एंटरप्राइजेस संघ. 30 मध्ये करायचे 55. मध्ये करायचे 55 धावा. बॉय ट्रॅक होते आपण पाहताय स्वराज ठाकूर याला. स्वराज ठाकूर या एंटरप्राइज संघाकडून मात्र नक्कीच ॲज अ कॅप्टन या संघाचा सरसेनापती आणि कप्तान सरा श्रीनाथान असंच म्हणावं लागेल. खरं तर या मॅचमध्ये चमकावं लागेल, कारण अगदी मात्र नक्कीच विश्वास ठेवून रियानी एंटरप्राइज संघाचे संघ मला आदरणीय सन्माननीय शैलीजी ठाकूर साहेबांनी अगदी मात्र नक्कीच ॲज अ कॅप्टन ही भूमिका मात्र नक्कीच दिली स्वराज ठाकूरकडे. वळूया मॅचकडे, दोन्ही टीमला देऊया आपण बेस्ट ऑफ लक. शूट द गुड गेम अँड क्रिकेट. 30 मध्ये करायचे 55 धावा. स्ट्रायकिंग मध्ये आपण जिग्नेशला पाहताय, तर नॉन स्ट्रायकिंग मध्ये प्रीतला पाहताय. पहिलाच बॉल राईट टर्म ओव्हर द विकेट निघालाय. पहिलाच बॉल बॅकवर्डला जाऊन गॅप आहे मोठा, धावांचा नाही होणार तोटा. बॉल चाललाय बाउंड्रीच्या दिशेने दन दन करत सीमा पार ठोकला गेलाय पहिल्याच बॉल वरती. संघर्षाचा संघर्षमय चौकार. काय स्ट्रोक केला होता, अगदी मत नक्कीच लेटकटचा फटका बॅकफुटला जो मत नक्कीच लेटकटचा फटका पाहायला मिळाला. वैटवाची भूमिका नक्कीच पाहायला मिळाली आणि पहिल्याच बॉल वरती चौकात ठेवला गेलाय आणि सांगून दिलाय तर स्ट्रायकिंग वरती जिग्नेशने हे चेस इज ऑन. 55 टार्गेट सेट केलाय, आम्ही सुद्धा काय कमी नाहीये. सेकंड बॉल उडवलाय, उंच तर गेला, अंतर कापेल का? येस, डेफिनेटली कापलाय. आमच्या कॉम्बॉक्सला अगदी मात्र नक्कीच लॉंगॉनच्या वरतून फेकून दिलाय जिग्नेशच्या बॅट मधून. पहिल्या बॉल मध्ये 4, सेकंड बॉल मध्ये मोठा फटका, मोठा तडाखा, षटकार. प्रीतला आपण स्ट्रायकिंग मध्ये पाहताय. याच गोष्टी मध्ये नक्कीच 12 मॅन आम्ही सातत्याने नक्कीच मागत असतो की 12 मॅन मध्ये महत्वाचं असतं. प्रीतच्या बॅट मधून मात्र नक्कीच 2 तडाखे आले, अधिक तर उन्हाचा तडाखा, त्यानंतर प्रीतची फटकेबाजी. आता राऊंड द विकेट अँगल क्रिएट करून मात्र नक्कीच गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अगदी लेटकटचा मात्र नक्कीच फटका. एकच धाव सोडली जाणे, एका धावेने धावा लागला पटलावती 11 धावा. आदरणीय सन्माननीय राजेश दादा ठाकूर यांचा मध्ये नक्कीच शुभागमन झालाय. करूया मध्ये नक्कीच हार्दिक हार्दिक स्वागत. राजा या नावाने मध्ये नक्कीच प्रसिद्ध असणारे खतर गोड व्यक्तिमत्व. राजा म्हणजे काय, किंग, किंग म्हणजे काय राजा. ती मध्ये नक्कीच ताटात एंट्री बाला मिळाली. वळूया आपण मॅच कडे. ओ शॉर्ट बॉल बॅकवर्डला जाऊन नक्कीच पुन्हा पंच केला या बॉलला. एक धाव सोडली जाईल. 55 टार्गेट आणि ही सुरुवात मध्ये नक्कीच सातत्याने चांगली होणं गरजेचं होतं आणि ती सुरुवात हे मध्ये नक्कीच दोन्ही फलंदाज करताना पाहायला मिळाल्या. एका बाजूला आपण प्रीतला पाहिला तर दुसऱ्या बाजूला आपण नक्कीच जिग्नेशला पाहताय.
चांगला स्ट्रोक अफलातून मध्ये नक्कीच टायमिंग प्रत्येक बॉलवरती बॉल मिळतोय. आता स्ट्रायकिंग वरती प्रीतला बाद आहे. 12 धावा. ओ खोलवर टप्प्याचा बॉल होता अगदी मध्ये नक्कीच उडवण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा समीकरण होत नाहीये. बॉलची मध्ये नक्कीच आणखी एक सांगता बॉल मिळाली. चांगला कमबॅक पहिल्या 2 बॉलवरती त्यानंतर 3 बॉलवरती अवघ्या धावा खर्च केल्या 2 त्यामध्ये डबल नक्कीच आपण पाहिला. त्यानंतर मध्ये नक्कीच एक डॉट सुद्धा पाहिला. 12 वरती 0. शेवटचा बॉलचा खेळ अद्याप बाकी आहे. पिवळ्या षटकामध्ये चांगली सुरुवात करताना पाहायला मिळाले हे दोन्ही फलंदाज. शेवटचा बॉल ऑन साइडला अगदी काउको रिझन मध्ये फटका फसलाय. ज्याच्या बॅटमधून धावा येत होत्या आता तो परतीचा प्रवास करतोय. मोठा वेग थ्रू मात्र नक्कीच दिलाय बॅटिंग टीमला मात्र नक्कीच फलंदाज होईल बाद. प्रीत बॅक टू द आउट. सहा बॉलचा खेळ संपला आणि 6 बॉल मध्ये धावा लागत पटला वरती बॅटिंग संघ पण नक्कीच पाहत आहे. नील 11 12 याकडे वरती टीट फॉर टॅट जसा तसे उत्तर दिले तर पॉइंट ट्रॅक होते आपण स्वराजला पहिला कारण पहिल्या 2 बॉलवरती 10 त्यानंतर लगातार 4 बॉलवरती फक्त धावा खर्च केल्या 2 आणि त्यामध्ये एक मोठी विकेट एक बॉल डॉट सुद्धा नक्कीच आपण पाहिला. 12 वरती 1 पिवळ्या षटकामध्ये मात्र नक्कीच अगदी दमछाक राहिल्या दोन्ही संघाकडून. सेकंड ओव्हर पॉइंट ट्रॅक होते आपण पाहत आहे. शैलेशला इन्व्हाइट केलंय तर स्ट्रायकिंग वरती जिग्नेशला पाहत आहे. नॉन स्ट्रायकिंग वरती नवीन फलंदाज पहिलाच बॉल इथे घडलाय काय लॉंग स्टॉप रिझन मध्ये भाग मिल का भाग धावताय 2 फलंदाज गोलंदाज मध्ये नक्कीच आपण पाहिलं फिल्डर परंतु इथं मध्ये नक्कीच चेक केलं जाईल. 2च धावा मध्ये नक्कीच या बॉल वरती येतील. अगदी 2 धावा या बॉल वरती नक्कीच पळून काढल्यात आणि 14 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती 1 विकेट. दुसरा बॉल फुल टॉस बॉल होता आक्रमण करण्याचा प्रयत्न बॉल चाललाय बॉलनेटच्या बाहेर अगदी हवेच्या लाटांवरती स्वार होत ठोकला गेला सुनेक षटकार फलंदाज जिग्नेशच्या पॅड मध्ये अडकला. आपला तर स्ट्रोक फुल टॉस देणार तर सोडणार नाहीये चुकीला माफी नाही आणि मैदान शॉट मध्ये टीट फॉर टॅट जसा तसे उत्तर दिलाय जिग्नेशने. हे सदरणीय सन्माननीय सागरशेठ ठाकूर साहेबांकडून तब्बल 2000 रुपयाचा पारितोषिक केलाय. जर जिग्नेशने सामना मध्ये नक्कीच फिनिश केला आपल्या टीमला मध्ये नक्कीच विजय प्राप्त करून दिला तर तब्बल 2000 रुपयाचा पारितोषिक आदरणीय सन्माननीय सागरशेठ ठाकूर साहेबांकडून मध्ये नक्कीच पारितोषिक आलाय. बोलूया मॅच कडे. ओ चांगला बॉल पडल्या तर मध्ये नक्कीच गर करण्यामध्ये नक्कीच आत्मनिर्भर दिशेमध्ये नक्कीच बॉल ही मध्ये नक्कीच वलंग घेताना पाहायला मिळालाय. जबरदस्त सरप्राईज केलं होतं या बॉल वरती पडल्यानंतर उचली न गेला बॉल त्यामध्ये आपण स्विंग सुद्धा पाहिला सर्व काही मध्ये नक्कीच करताना पाहायला मिळालाय. पॉइंट ट्रॅक वरती पण नक्कीच पाहत आहे शैलेशला डॉट बॉल सांगता आता बॅकवर्ड मध्ये नक्कीच कट केलाय बॉल चाललाय मध्ये नक्कीच पॉइंटच्या दिशेनं अगदी डीप मध्ये प्रोडक्शन धावतायत प्रयत्न चांगले राहिले आहेत पण तो अंतिम क्षणी मात्र नक्की धावा सोडल्या जातील या बॉल वरती. तब्बल 3 धावा आणि 3 धावे संघ साऊंड बोलते बॅटिंग संघ नील 11 संघ 23 धावा 23 55चा पाठलाग करत असताना 23 धावा तर लागल्यात. चांगली दमदार सुरुवात करताना पाहायला मिळत हे दोन्ही मध्ये नक्कीच खेळू त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला होता प्रीतने त्यानंतर जिग्नेश चेतनची मध्ये नक्कीच आता मध्ये नक्कीच फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. या संघाचा मध्ये नक्कीच कॅप्टन चेतनला आपण पाहताय स्ट्रायकिंग वरती. पहिलाच बॉल ओ पायास बॉल वरती पायावरती बॉल अदलला लावडली अपील नकार दिलाय. स्ट्राईक पंच आपण लालचंदजी गावण सरांना नक्कीच पाहताय ऑफिशियल पंचायत खूप सारा मध्ये नक्कीच वर्षाचा अनुभव सत्याच्या मध्ये नक्कीच मोठ्या स्पर्धेमध्ये यांचा मध्ये नक्कीच आपण बोलबाला पाहिला. बॉल फेलियर डॉट शेवटचा बॉल तर नक्कीच बाकी असं खेळ अद्याप 23 लागल्यात. स्ट्रायकिंग वरती या संघाचा सर सेनापती चेतन ठाकूरला आपण पाहताय
23 वरती 19 बॉल आणि 32 धावेची गरज. 19 मध्ये 32 सध्या करायचे आहेत. शेवटचा बॉल हलक्या त्यामध्ये नक्कीच बॉलला ढकलून दिलाय. चांगला बॅकअप पाहायला मिळालं. सिंगल धाव सोडली जाईल आणि एका धावेला धावा लागला पटलावरती तब्बल 24 धावा आता बनवायचे. 18 बॉल आणि 18 मध्ये करायचे तब्बल 31 धावेची गरज. 18 मध्ये करायचे 31 धावा. चला ड्रिंक्स, चला पाणी पुरवायचा. अठरा मध्ये करायचे अद्याप 31 धावेची गरज. श्री गणेश क्रिकेट क्लब नावेकडे आयोजित नावेकडे प्रीमियर लीग 2026 पर्व 6 मध्ये आपण एवढे मध्ये नक्कीच ठेपले गेले. एक वर्ष मध्ये नक्कीच अगदी 365 दिवस या स्पर्धेचे मध्ये नक्कीच सर्वांना उत्कंठ असते. गावाची लीग कधी होईल, गावाची लीग कधी होईल, आणि ती लीग आज सर्वांच्या भेटीला मध्ये नक्कीच आले गेले. आदरणीय सन्माननीय माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब आणि संपूर्ण मध्ये नक्कीच आयोजकांनी घेतलेली मेहनत, त्यामध्ये मध्ये नक्कीच आपण पाहिले असेल CL ठाकूर साहेब, रामबाग अध्यक्ष, त्याचबरोबर सागर ठाकूर साहेब, सर्वांनी मध्ये नक्कीच चला मी विनंती करतो आदरणीय सन्माननीय रामबाग अध्यक्ष CLG ठाकूर साहेबांना की आपल्या पदरी शुभ असते. सागर शेठ ठाकूर साहेबांना विनंती करतो की नेक्स्ट मॅच मध्ये नक्कीच आपण आपल्या पदरी शुभ असते टॉस केला जाईल. अजून एक मध्ये नक्कीच मोठा सामना नक्कीच आपण पाहणार आहोत. 18 मध्ये करायचे तर तब्बल 31 धावा. ओ पहिल्याच बॉल हाईट फॅक्टर चेक केले गेले आहे. यस, इट्स अ नो बॉल. बीमर बॉल फेकला गेला आहे. अगदी वेस्ट साईडच्या वरती मध्ये नक्कीच बॉल डिरो होता नक्कीच पाहायला मिळालाय. उघडा डवले पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्रीटचा बॉल. या बॉल वरती मात्र नक्कीच मोठ्या फटक्या मारण्याची नामी संधी उपलब्ध झाली आहे. अगदी मात्र नक्कीच पॉइंट ट्रॅक वरती पाहताय रुद्र मोकलला. ओ लोवर फुल्डर्स बॉल कव्हरच्या मधून घ्यायचा प्रयत्न. फ्रीटचा बॉल आहे. एक तर मी दुसरीचा प्रयत्न नाहीये, नकार दिला. एक धाव जोडली जाईल. एक धाव जोडली गेली या बॉल वरती. 18 मध्ये करायचे 31 धावा. त्यामध्ये पहिल्याच बॉल वरती 2 धावा 1+1 पाहायला मिळाल्या. पहिल्या बॉल वरती 9. ओ परफेक्ट वाईट ऑफ यॉर्कर नक्कीच पाहायला मिळालं. अगदी बुंद्यामध्ये बॉल मध्ये नक्कीच फेकलं होतं. जबरदस्त मध्ये नक्कीच बॉल हाताला पाहायला मिळतो. बॉल ट्रॅक वरती रुद्रला नक्कीच आपण पाहताय. वेगवान गोलंदाज, वेगावरती स्वार आणि सातत्याने त्याच वेगाने बीट करताना पाहायला मिळालाय. स्ट्रायकिंग वरती सलामीवीर जिग्नेशला आपण पाहताय. असून एक ते सेम कट कॉपी पेस्ट करावं त्याच प्रकारची गोलंदाजी सातत्याने मात्र नक्कीच रुद्रच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग वरती आपण जिग्नेशला पाहता. त्याच्या बॅट मधून आपण षटकार चौकार येताना पाहायला मिळाला, परंतु या षटकामध्ये संपूर्ण मध्ये नक्कीच जगडून येण्याचं काम सध्या तरी मध्ये नक्कीच रुद्रने केलंय. जबरदस्त गोलंदाजी. स्लोवर वन पिक केलाय. फटक्या अगदी फसलाय. काउको रिझन मध्ये झेल पकडलाय. संपवला केस सलामीवीर जिग्नेशचा. आणखीन एक विकेट. मोठा धक्का. अजून एक मध्ये नक्कीच ब्रेक टू दिला गेलाय टीम बॅटिंग संघासाठी. निलेवा संघाचा हार्ड हिटर फलंदाज जिग्नेश बॅक टू द काउच. चांगला मध्ये नक्कीच झेल पकडला होता, परंतु मैदानाच्या मध्ये अजून एक मध्ये तोडफोड फलंदाजी करणारा फलंदाज आपण पाहताय. निहारला
आणि ती तोडफोडची मात्र नक्कीच गरज आहे सध्या तरी, कारण धावा मात्र नक्कीच बनवायच्या आहेत. अगदी पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या 12, सेकंड ओव्हरमध्ये मात्र नक्कीच धावा खर्च केल्या तब्बल 12 धावा, परंतु या षटकामध्ये कमबॅक आणि कमबॅक राहिलाय फिल्डिंग का टीम रियानी इंटरप्राइजेस. आणि बॉल ट्रॅकवरती आपण रुद्रला पाहताय पहिल्या बॉलवरती बीमर फेकला होता, त्यानंतर कमबॅक कमबॅक आणि कमबॅक आणि कमबॅक करण्याची ताकद सातत्याने मात्र नक्कीच राहिले गेले. नेक्स्ट बॉल आड्याला मात्र नक्कीच उडवण्याचा प्रयत्न, मिड ऑफला बॉल ट्रॅव्हर्स झाला, एकतर मी दुसरीचा प्रयत्न, जोपर्यंत उचल फेकेल तोपर्यंत धावा वरतील 2 या बॉलवरती आणि 2 नवीन संघ संपूर्ण बॅटिंग संघ नील 11 संघ 28 धावा 28 धावा लागले स्कोर कार्ड वरती. नॉन स्ट्राईक मध्ये आपण नक्कीच चेतन ठाकूरला पाहत आहे, अजून एक तर हार्ड हिटर फलंदाज, परंतु आज संघाचा सर नक्कीच आपण पाहिलं असेल ॲज अ कॅप्टन म्हणून उत्तम भूमिका मध्ये नक्कीच राहिली होती, परंतु अद्याप सामना संपला नाही आहे. नेक्स्ट बॉल लोवर फुट टॉस बॉल कन्वर्ट केलाय काय तर लॉंग ऑनला, एकतर मिळेल दुसरीचा प्रयत्न, एक धाव जोडली जाईल, एक धाव मिळेल या बॉलवरती, एका धाव्याने धावा लागेल पटलावरती 29 धावा 29 लॉस ऑफ 2 विकेट्स. बॅटिंग संघ नील 11 आता करायचे आहेत येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये बॅटिंग टीमला बनवायचे आहेत 26 धावेची गरज. 12 बॉल 26 धावा 26 धावा 12 बॉल, प्रत्येक षटकामागे तुम्हाला 13च्या सरासरीमध्ये नक्कीच पल्ला गाठायचा. थोडं स्पीडअप करूया कारण तुम्हाला अद्याप मध्ये नक्कीच 5 मिनिटाच्या आतमध्ये हे षटक फेकणं गरजेचं आहे, अन्यथा अंतिम क्षणी अंतिम ओव्हरमध्ये एक फिल्डर 30 रनमध्ये घेतलं जाईल. 12 मध्ये 26 करायचे आहेत. चला आपण स्पीडअप करूया, दोन टीमला पुन्हा एकदा तर विनंती करतो 12 मध्ये 26 ची अद्याप गरज आहे. स्ट्राईक इन मध्ये आपण निहारला पाहत आहे, निहार ठाकूर, तर नॉन स्ट्राईक इन वरती चेतन ठाकूरला पाहत आहे. हे सदर नक्कीच आपण पाहिलं असेल संजयजी ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला या समय नक्कीच स्पर्धेमध्ये पहिल्याच बॉल जोरदार अपील, रनआउटची संधी, परंतु एक धाव जोडली गेली. बॅट कटचा मध्ये नक्की इशारा दिलाय, बॅटला ब्रश होऊन तर बॉल थर्डमॅन रिझर्व मध्ये नक्कीच शॉट थर्डमॅनला नक्कीच बॉल ट्रॅव्हल झाला, एक धाव जोडली गेली. आता बनवायचे येणारे 11 बॉल आणि 11 मध्ये 25 ची गरज. 11 बॉल 25 धावा 25 धावा 11 बॉल. स्ट्राईक इन वरती संघाचा सरसेनापती चेतन ठाकूरला बाद आहे. नेक्स्ट बॉल लोवर फुल टॉस बॉल, आडव्या बॅटने कॅचचा प्रयत्न, पॅडस्वीपचा फटका, परंतु एकदा मिळाला दुसरीचा प्रयत्न, डेंजर एंड कडे मध्ये नक्कीच थ्रो फेकली होती. 2 धावा होतील ऍड या बॉल वरती, एखाद आणि 2 धावेने मध्ये नक्कीच सामना पुण्याचं काम करताय, परंतु इथून मध्ये नक्कीच एका दुसरा मोठा फटका येणं गरजेचं आहे बॅटिंग टीम नील 11 संघासाठी, कारण धावा बनवायची अद्याप आपल्या तर विचार केला तर 23 धावा 10 मध्ये 23 अशक्य नाही आहे, परंतु सर्व काही मध्ये नक्कीच क्रिकेटमध्ये शक्य प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्न सातत्यामध्ये नक्कीच राहिले आहेत दोन्ही टीम कडून. नेक्स्ट बॉल आडव्या बॅटने उंच तर गेला, अंतर कापेल का? येस डेफिनेटली कापलाय. किती लांब? खूपच लांबचा बॉल शोधून आला, एवढा लांबच लांब मारलाय चेतन ठाकूरचा वार, बॉल सीमा रेषा पार ठोकला गेलाय. अंतिम क्षणी षटकार काय स्ट्रोक केला होता, अगदी मात्र नक्कीच हवेच्या लाटांमध्ये स्वार होत डीप मिड विकेटला क्लिअर केलाय. षटकाराची गरज होती आणि गरज ओळखून हा षटकार ठोकला गेलाय. कप्तान चलाय सीनातान आणि असंच म्हणावं लागेल या बॉलवरती षटकार ठोकला गेलाय आणि या षटकारामध्ये नक्कीच अगदी टीम मीटिंग घेण्यासाठी भाग पडला. मॅचची आवाज जणू काय काढली षटकारानं. 17 ची गरज आता. 9 बॉल 17 धावा 17 धावा 9 बॉल. कधी रिहानी एंटरप्राइजेस तर कधी नील 11, कधी नील 11 तर कधी रिहानी एंटरप्राइजेस. 9 मध्ये करायचे 17, 9 बॉल 17 धावा 17 धावा 9 बॉल. सामना संपला नाहीये हे सांगून दिलंय चेतन ठाकूरने आणि चेतन ठाकूरचा पलटवार राहिलाय का तर या बॉलवरती. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेटने निघालाय संजय ठाकूर. अजून एक स्लॉट मध्ये दिला, त्याला फेकून दिला पार्किंग प्लॉट मध्ये, ज्या दिशेने आला त्या दिशेने बॉलला धाडून दिलाय. लगातारचा दुसरा वार, बॉल सीमा रेषा पार ठोकला गेला चेतनच्या बॅट मधून. लगातारचा दुसरा षटकार. 2 बॉल मध्ये 2 षटकार
मॅचची आवाज काढले 2 फटक्यानं असंच म्हणावं लागेल. काय स्ट्रोक केलते सोलावरची तवा आणि चेतन ठाकूरची हवा हे वेगळीच मला नक्कीच पाहायला मिळते आणि मैदान शॉट मध्ये तेच पाहायला मिळालं. हवा आणि हवा मध्ये नक्कीच ते हवेच्या नक्कीच स्वार होत बॉल मध्ये नक्कीच अगदी दोन्ही बॉलला बॉर्डर लाईनच्या बाहेर हे लँड केलं होतं. लगातारचे 2 षटकार. चला आपण MH46CY4116 चला गाडी मालकाला मध्ये नक्कीच विनंती करतो की आपण मध्ये नक्की तिथे जा कारण तुमच्यामुळे मध्ये नक्कीच एक टँकर अडकलाय. विनंती करतो पुन्हा एकदा 4116 4116 गाडी क्रमांक तुमच्या गाडीमुळे मध्ये नक्कीच एक मोठं टँकर अडकलाय. जा आणि त्वरित मध्ये नक्कीच सहकार्य करा. लगातार 2 षटकार त्यानंतर अगदी बुंदामध्ये बॉल फेकला होता. परफेक्ट यॉर्कर धावा बनवायची देणारी 7 मध्ये 10 ची गरज. 7-11 अभ्यास हवी. 7-11 समीकरण आडवी पाडणे बॉल चाललाय फ्लॅट अँड फ्युरियस अगदी जमिनीला समांतर पॅरल स्ट्रोक या षटकामध्ये तिसरा षटका ठोकला गेलाय आणि मॅच आपल्या बाजूने झुकवताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती चेतन ठाकूरला बाद आहे. आता बनवायचे एनर्जी 6 बॉल 6 मध्ये करायचे फक्त न फक्त 5 धावेची गरज. होतच नव्हतं झालं आणि मैदानाच्या 3 षटकार ठोकून अगदी मॅच आपल्या जणू काही खिशात टाकली की काय चेतन ठाकूरने आणि असंच म्हणावं लागेल. एनर्जी 6 बॉल 6 मध्ये करायचे 5 धावेची गरज. चला 6 मध्ये करायचे 5 धावा. मी पहिलेच म्हटलं होतं चुलीवरचा तवा आणि चेतन ठाकूरची हवा त्याच हवेवरती मध्ये अगदी स्वार होत 30 षटकार ठोकले होते. चेतनचं कौतुक करावं लागेल. या संघाचा सरसेनापती तोडफोड फलंदाजी मध्ये नक्कीच करण्यासाठी माहेर असणारा खेळाडू आज मध्ये नक्कीच आपल्या गावाच्या लीग मध्ये आपल्या नावाची वेगळी छाप सोडताना नक्कीच पाहायला मिळतोय. तब्बल नक्कीच पाहिजे असेल 6 मध्ये करायचे 5 धावेची गरज. एने 6 बॉल 5 धावा 5 धावा 6 बॉल. सामना संपला नाहीये. बॉल ट्रॅक होते आपण नित्यानंद कडूला पाहत आहे. पहिल्याच बॉल वरती लॉंग ऑनला फिल्डर फंबल झाले इथं चुकी झाली. 6 मध्ये 5 वाजवायचे दादा. याच प्रकारची फिल्डिंग मध्ये नक्कीच चांगली करावी लागेल तुम्हाला. फिल्डिंगचा दर्जा मध्ये नक्कीच तुम्हाला वाढवावा लागेल. एक धाव सोडली गेली. आता स्ट्राईक मध्ये आपण फलंदाज चेतनला पाहताय. 4 ची गरज. ओ अगदी बॉलला मध्ये नक्कीच सोडलंय. इट्स अ नो बॉल दंडित केलं या बॉल वरती. नेक्स्ट बॉल फ्रीडचा असेल. उघडा लावली पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्रीडचा बॉल. या बॉल वरती सामना फिनिश होईल की पुन्हा एकदा मध्ये नक्कीच कमबॅक राहील. फ्रीडचा बॉल होता अगदी चांगला फेकला गेला. सामना संपले नाहीये हे मात्र नक्कीच सांगून देताना रात्र नाही स्वप्न बदलते दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो न बदलो वेल ही नक्कीच बदलते. आणि गोंधळची मार्ग होती पॉइंट ट्रॅक वरती नित्यानंद ठाकूरने मात्र नक्कीच सांगून दिलाय. या बॉल वरती मात्र नक्कीच डॉट फेकलाय. प्रत्येक डॉट बॉल फिल्डिंग टीमला मात्र नक्कीच कमबॅक करून देईल आणि एखादा मोठा फटका मॅच फिनिश. जिंकेल कोण हा प्रश्न चिन्ह पडलाय. जिंकेल तर मात्र नक्कीच एक असतो म्हणजे क्रिकेट. 3 बनवायचे अद्यापी. नेक्स्ट बॉल स्लोवर वर पिक केलाय समोर दिशेनं अगदी वेस्ट शेप मध्ये स्ट्रेट हिट. इट्स अ ग्रेट हिट माइटी अँड कडक हिट. सामना फिनिश. अगदी काय जल्लोष काय सेलिब्रेशन केलंय सांगून दिलाय की माझ्या नावाची हवा हे वेगळीच असतं. आणि चेतन ठाकूरचा मात्र नक्कीच वार राहिलाय आणि सर्व झाले गारेगार आणि सामना जिंकलाय नील 11 संघ वर्ल्ड प्लेट आणि हार्ड लक संघ. नक्कीच आपण पाहिलं रियानी एंटरप्राइज संघ सामनावीर नो डाऊट.
चला चेतन ठाकूर आणि विनंती करतो की सामनावीर माझा नक्कीच डेडिकेट केलाय. आम्हाला नाव उरवायचं आहे त्या खेळाडूचं. क्रिश का चेतन दादा हे स्पोर्टमॅन स्पिरिट स्पोर्टमॅनशिप आणि मग नक्कीच खेळवृत्ती हे मग नक्कीच दाखवून दिली. आणि मग नक्कीच चेतन ठाकूरने अगदी 12 मध्ये 28 कुठल्या होत्या त्यामध्ये आपण 4 षटकार पाहिल्या. परंतु हा सामनावीर त्याने रायझिंग स्टार एक उभरता सितारा अगदी कमी वयामध्ये आपल्या स्वतःला मात्र नक्कीच सिद्ध करण्यासाठी आज नावाकडे प्रीमियर लीग मध्ये उतरला आणि त्याला मात्र नक्कीच ही ट्रॉफी मध्ये नक्कीच डेडिकेट केल्या. आदरणीय सन्मान्य या संघाचे मध्ये नक्कीच बिग पॅकर सागर शेठ ठाकूर साहेबांनी विनंती करतो की आपल्या पत्र शुभ असते सामनावीर हा किताब आपण नक्कीच क्रिशला द्यायचा. जबरदस्त मध्ये नक्कीच ही खेळवृत्ती राहिली. कौतुक करावं लागेल चेतन ठाकूरचं कारण हे मोटिवेशन मध्ये नक्कीच सातत्याने घेऊन तो मध्ये नक्कीच